प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत फिश फ्राय. तर त्यासाठी इथे मी ओले बोंबील घेतलेले आहे. आज ओले बोंबील फ्राय करून दाखवणार आहे. तर इथे 250 ग्रॅम बोंबील घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून निथळत ठेवले होते मी चाळणीमध्ये. हे बघा, असं पाणी पण निघतं. असं निथळत ठेवायचं किंवा मग पाट्याखाली पण हे दाबून ठेवू शकता तुम्ही. हे सगळं पाणी निघून जातं. आता हे आपण मसाला लावून घेऊ. याला अर्धा चमचा हळद, दीड चमचा तिखट घेते मी. तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही तिखट घेऊ शकता. आणि थोडंसं मीठ. आता हे सर्व एकत्र करून घेऊ. पाणी घातले नाही तरी चालेल, कारण बोंबील ओलेच असतात. तर हे आधी असं मिक्स करून घ्यायचं आणि मग लावून घ्यायचं. हातानेच मसाला छान लागला जातो. प्रत्येक पीसला लावायचा. आता हे आपण फ्राय करायला घेऊया. आता इथे आपल्याला ओले बोंबील रव्यामध्ये घोळवून मग तळायचे. तर रव्याचं प्रमाण जास्त घ्यायचं आणि बेसन पिठाचं प्रमाण कमी घ्यायचं. समजा इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे, तर इथे पाव वाटी बेसन घ्यायचं. आणि चवीप्रमाणे फक्त या मिश्रणापुरतं आपण मीठ घालणार आहोत, कारण आपण मसाला लावताना पण मीठ लावलेलं आहे. हे बघा, अगदी थोडंसं मीठ घेतलं मी या या मिश्रणापुरतं. आता हे सर्व एकत्र करून घेऊया. आता मी इथे तेल तापायला ठेवले. गरम झाले. याला डीप फ्रायच करायचं, छान होतात कुरकुरीत. आता या मिश्रणामध्ये आपल्याला असं घोळवून घ्यायचं. याचे मधनं असे 2 भाग केले तरीही चालतात. छान कुरकुरीत होतात. व्यवस्थित घोळवून घ्यायचं. हे बघा, सर्व पीसेसना मी मिश्रण लावून घेतले, घोळवून घेतले सगळे. आता आपण तळायला घेऊया. असं झटकून घ्यायचं. झटकीपट होणारा हा फिश आहे. याला जास्त वेळ नाही लागत. अलगद हातानेच हात तळावा लागतो. याची करी पण, ओल्या नारळाची करी पण खूप सुंदर होते. ओल्या बोंबल्याची ती पण मी दाखवेल कधीतरी. पलटी मारून घ्यायचं. एक बॅच मी तुम्हाला दाखवते आणि मग बाकीचे तळून घेते. हे बघा, सर्व बोंबील मी फ्राय करून घेतलेत. हे बघा, छान कुरकुरीत झालेले. आतून तर बोंबील सॉफ्टच असतात, पण वरून छान कुरकुरीत झालेले आहेत. तर अशा पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ही आणि फटाफट होतात. तर नक्की करून बघा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.
आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.